मुंबईच्या महापौर रितू तावडे या आता भांडूपमध्ये गेलेला आहे। भांडूपमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ता खचलेला आहे आणि आता घटनास्थळाची त्या पाहणी करतायत। खोदकामामुळे रस्ता खचल्याचा काही नागरिकांकडून दावा केला जातोय। रस्त्यावर एक ट्रक यावेळी उभा होता आणि जेव्हा रस्ता खचला तेव्हा ट्रक सुद्धा त्यामध्ये आत गेला। भांडूपमध्ये आणि मुंबई परिसरातच कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। भांडूपच्या LBS रोडवरची घटना आहे। LBS रोडवर रस्ता खचलेला आहे। या रस्त्यावर यावेळी ट्रक सुद्धा होता आणि आता या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे घटनास्थळी गेलेल्या आहेत। असलेल्या ठिकाणाची त्यांच्याकडून पाहणी केली जाते। ही घटना नेमकी का घडली या बाबतीतले तथ्य देखील आता समोर येतील। खोदकामामुळे रस्ता खचल्याचा नागरिकांचा दावा आहे। वेगवेगळे दावे आता केले जात आहेत, पण जेव्हा या सगळ्या प्रकाराची चौकशी होईल, शोध घेतला जाईल या मागच्या कारणांचा, त्यानंतरच आपल्याला ठोस काहीतरी सांगता येईल। पण मुसळधार पाऊस कालपासून मुंबईत सुरू आहे आणि मुसळधार पावसामुळे हा रस्ता खचलेला आहे। भांडूपच्या LBS रोडवरची घटना आहे आणि आता घटनास्थळाची पाहणी महापौर रितू तावडे यांनी केलेली आहे। भांडूपमध्ये पावसामुळे रस्ता खचलेला आहे। मुसळधार पाऊस मुंबई शहर आणि परिसरात बघायला मिळतोय। यापूर्वी मॅनहोलमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। मॅनहोलचं झाकण उघडच होतं आणि त्यामध्ये एक 55 वर्षीय व्यक्ती वाहून गेला, मॅनहोलमध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर झाड कोसळून देखील एका चिमुकल्याचा मृत्यू झालेला होता। मीरा भाईंदरमध्ये सुद्धा आणखी एकानं आपला जीव गमवावा लागला। कुठे नालासोपारा स्टेशनमध्ये पाणी तुंबलं, रेल्वे ट्रॅकवर पाणी आलेलं आहे। वसई विरारमध्ये काही ठिकाणी कार सुद्धा पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि आता भांडूपमध्ये रस्ता खचल्याची घटना दृश्यांमध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने हा सगळा रस्त्याचा भाग खचलाय। त्यावेळी एक ट्रक सुद्धा या रस्त्यावर उभा होता आणि त्या ट्रक सहित रस्ता खचलाय। आता घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर महापौर नेमकी काय प्रतिक्रिया देतात, माहिती देतात, ते आपण पाहूया। आज भांडूपमध्ये फुटपाथ खचला आहे। परिस्थिती आहे वारंवार अशा घटना मुंबईमध्ये होताना पाहायला मिळतात। या ठिकाणी फुटपाथच्या बाजूला असलेल्या विकासकांकडनं या ठिकाणी काम सुरू होतं, त्याच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं झालंय असं स्थानिकांचा आरोप आहे। 100% विकासकाचा तर हलगर्जीपणा आहेच। या ठिकाणी एवढ्या पावसामध्ये पायलिंगचं काम त्यांनी कसं सुरू केलं आणि वारंवार या विकासकाच्या विरोधात तक्रारी प्रभाग समिती अध्यक्ष असतील, स्थानिक नगरसेविका असतील, सर्वच जण वारंवार देत होते, तरीसुद्धा या ठिकाणी एसवॉर्डच्या प्रशासनाने असेल किंवा बिल्डिंग प्रपोजलच्या अधिकाऱ्यांनी यावरती दुर्लक्ष का केलं, आज खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे। या विकासकावरती कारवाई झाली पाहिजे, त्याच्या आर्किटेक्टवरती पण कारवाई झाली पाहिजे। अशा पद्धतीने बेजबाबदारपणे ह्या एवढ्या भर पावसामध्ये इतक्या लोकांच्या सूचना असतानासुद्धा, इतक्या लोकांच्या कंप्लेंट्स असतानासुद्धा या डेव्हलपरने ह्या ठिकाणी काम सुरू केलं, त्याच्यावरती 100% कारवाई होणार आणि या लोकांच्या मागणीनुसार इथे नशिबाने इथे कुठली मनुष्यहानी झाली नाही, तरीसुद्धा का बेजबाबदारपणा, कारण मुंबई महानगरपालिकेचा पूर्ण फुटपाथ, साईड ड्रेन, झाडं आणि एकाची कोणाची तरी फूड व्हॅन ती सुद्धा त्याच्या आतमध्ये गेलेली आहे। तो अक्षम्य ही खूप मोठी चूक आहे, अतिशय मोठा बेजबाबदारपणा आहे। या ठिकाणी प्रशासनाला सांगून सुद्धा लोकप्रतिनिधी वारंवार कंप्लेंट करून सुद्धा ऐकत नव्हते, त्याच्यावर कारवाई केली जाईल। परंतु विकासक पालिका अधिकाऱ्यांचं ऐकत नाही का? कारण की ज्या वॉर्ड ऑफिसर आहेत समरीन हे आता चौकशीचा भाग आहे, त्याची चौकशी लागणार। किती कंप्लेंट्स दिल्या होत्या, किती त्याच्यावर तक्रारी आल्या होत्या, तर सगळ्या आता विचारात घेतल्या जातील। इथे सिमरन मॅडम ज्या इकडच्या वॉर्ड ऑफिसर आहे, मी त्यांना आता विचारलं, त्यांनी मला जेव्हा असं उत्तर दिलं की वारंवार बोलूनही ऐकत नव्हते, तर मला फार अचंबित वाटलं की वॉर्ड ऑफिसर अशा पद्धतीने उत्तर कसे देऊ शकतात। बिल्डिंग प्रपोजलचे अधिकारी यांची चौकशी केली जाईल की तुम्ही काय याला सपोर्ट करत होता का अशा सगळ्या गोष्टींना। ही जी बिल्डर धार्जिन प्रशासनाची जर भूमिका असेल तर या ठिकाणी आम्ही ती मान्य करणार नाही। या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जरी आम्ही महायुतीच्या माध्यमातून सत्तेत असणार तरी या ठिकाणी प्रशासनाला पाठिंबा देण्याचं मुळीच कारण नाही। परंतु हा विकासक देखील म्हणतोय की ही संपूर्ण झालेली घटना ही नैसर्गिक आहे, यात माझा काही दोष नाही, म्हणून पालिका अधिकारी पायलिंग त्याच्या कन्स्ट्रक्शन त्याच्या कामाचं चालू होतं, त्याच्या कामाचं पायलिंगचे तडाखे बसतेत, त्यांनी त्याची खबरदारी घेतली नाही, त्यांनी त्याचे जे काही बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे जे काही नॉर्म्स असतील ते त्यांनी पाळले नसणार। इतका मोठा मुसळधार पाऊस चालू असताना 2 दिवसापासून तो पायलिंग करतोय
आता ह्या दोन, मला वाटतं काल बंद होतं का आज? नाही, काल चालू होतं. काल पण चालू होतं. संध्याकाळी. अशा पद्धतीने 2 दिवसा तर इतकं त्याला समजायला पाहिजे होतं की एवढ्या मुसळधार पावसामध्ये या पद्धतीने पायलिंग कसं केलं, त्याचा आर्किटेक्ट काय करत होता, दैसरिया म्हणून मला नाव कळालं. तर अशा पद्धतीचा बेजबाबदारपणा चालणार नाही. अशा हलगर्जी ह्याची पूर्ण चौकशी करून त्याच्यावरती जबाबदारी निश्चित करून गुन्हा दाखल होणार. तोपर्यंत हे काम बंद राहणार. झाडं उन्मळून पडतात, त्या संदर्भात काही ऑडिट होणार आहे का? काही मुंबईच्या सगळ्या झाडांचं आणि पूर्ण मेन होल्सचं ऑडिट चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला 1916 वरती तक्रारी येतात आहे त्या तक्रारीचं निराकरण करण्याचं काम आम्ही करतोय. मी स्वतः सकाळपासून डिझास्टरला होते, त्याच्यानंतर मी वर्ली कोस्टल रोडवरती होते. तिकडच्या लोकांना पण हटवून घरी जाण्याचं काम केलं, त्यांना आव्हान केलं नम्रपणे की बाबांनो तुम्ही जा, हायटाईड आहे. त्याच्यानंतर मी आता भांडुपला या ठिकाणी येते, आता विक्रोळी पार्क साईड किंवा घाटकोपरच्या दिशेने मी जाते. तर पूर्ण या महापौर म्हणून मी पूर्ण मुंबई फिरते. लोकप्रतिनिधी तुम्ही बघताय, हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, हे सुद्धा रस्त्यावरती उभे आहेत. मान्सूनपूर्व कामं झालेली नाहीत, त्यामुळे अशा प्रकारच्या नाही, घटना वगैरे होतात असं- या गोष्टीला मी एवढ्यासाठी विरोध करेल की मान्सून पूर्ण कामं झाली नाही अशा पद्धतीचं जर तुम्ही स्टेटमेंट देत असेल तर मी त्याला एवढ्यासाठी नकार देईन. मान्सून पूर्ण कामं झालेली आहेत, काही ठिकाणी झालेली नाही. परिमंडळ 5 असेल, काम झालं नसेल ते आम्ही मान्य करतो. त्या ठिकाणी वारंवार कॉन्ट्रॅक्टर बदलत होते, परंतु इतर ठिकाणी नालेसफाई असतील त्या ठिकाणी आता ह्या पावसामध्ये CC रोडची कामं चालू असताना त्याच्या बाजूची झाडं, त्याचं ऑडिट करा, मेन होल्सचं ऑडिट करा. या पद्धतीचे वारंवार निर्देश देण्याचं काम सुरू आहे. मी मान्य करते 2 अतिशय वाईट घटना, आणि आता ही नशिबाने इथे मनुष्यहानी झाली नाही, पण चेंबूरची घटना, साकी नाक्याची घटना अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्याचं मला महापौर म्हणून कंटिन्यू मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आहे. परंतु इतका पाऊस पडू नये, कुठेही मुंबईमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू आहे, कुठेही रेल्वे बंद पडलेली नाही, हे सुद्धा मीडियाने लक्षात घेतलं पाहिजे. किशोरीताईंवरती तुम्ही जे काही काल आरोप केलेले होते की त्यांनी खरं तर माझ्या कार्यालयाची रेकी केली होती, म्हणून त्यावरती किशोरी सर्वसामान्य नागरिकांना देखील महापौर दालनात जाऊन काम जाब विचारण्याचा अधिकार आहे. 100% महापौरांचं दालन हे पूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेल्या सगळ्या